brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। या ठिकाणी अचानक अतिरिक्त कुशावर्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला। कुठली पूर्वसूचना न देता डायरेक्ट इथं मशिनरी घालण्यात आली आणि शेतकऱ्यांना धमक्या देतात की जर तुम्ही कामाला विरोध केला तर तुम्हाला उचलून नेऊ। 15 ते 16-17 हजार रुपये गुंठ्याने त्या ठिकाणी मोबदला देत आहे। या ठिकाणी 20 ते 25 लाख रुपये गुंठ्याचा भाव आहे। मग असा विकास कशासाठी हा कुंभमेळ्याचा 8 तास? एक जणाचे त्या बिचाराचे वडील वरून जाईल आणि त्याची जमीन किती जाते माहिती का? 6 एकर जमीन जाते 14 एकर म्हणून त्याची जमीनच राहत नाही आणि तो काय करील? काही शेतकऱ्यांना जमिनीच राहत नाहीये आणि त्यांना योग्य तो काही दर दिला जात नाहीये आणि आम्ही कोणाकडेही जाऊ, कलेक्टर साहेब असतील, मोठमोठे महंत आले, त्यांनी सुद्धा आमचं कोणी ऐकून घेतलेलं नाहीये। अक्षरशः आम्हाला ते लोक डायरेक्ट म्हणतात तुम्ही जर कुंभमेळ्यात आले नाही तर कुंभमेळा राहणार नाही, पण आम्ही हे करणारच। मग असं का? आम्हाला आमच्या मागे कोणाचाच हात नाही, कोणाचाच पाठिंबा नाहीये का? त्र्यंबकेश्वर मधल्या विशिष्ट लोकांसाठी हा सगळा प्रकार चालू आहे का? कारण हे सगळं एक म्हणजे खूप मोठं षडयंत्र आहे। नमस्कार, नाशिकला पुढच्या वर्षी कुंभमेळा येऊ घातला आहे। यावर्षी ध्वजारोहण आहे, विकास कामांना सुरुवात झाली असा शासनाचा दावा आहे। मात्र प्रत्यक्षात ग्राउंड रियालिटी जी आहे ती वेगळी दिसते। तुम्ही ही जी बघू शकता माझ्या मागे, ही नाला नाहीये तर ही गोदावरी नदी असं प्रशासनाचा दावा आहे। गुप्त गोदावरी किंवा गोदावरी हे वादाचा प्रश्न आपण त्यात पडू नये, पण स्थानिकांच्या भूमिका मात्र इथं वेगळ्या आहे। काल कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग हे येऊन गेले, त्यांनी काही वक्तव्य केले आहे। नेमका शेतकऱ्यांचा विरोध आहे, नेमकं इथं काय गोंधळ होतोय आपण जाणून घेऊया। नेमकं काय चाललंय सध्या? या ठिकाणी अचानक अतिरिक्त कुशावर्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला। कुठली पूर्वसूचना न देता डायरेक्ट इथं मशिनरी घालण्यात आली आणि शेतकऱ्यांना धमक्या देतात की जर तुम्ही कामाला विरोध केला तर तुम्हाला उचलून नेऊ। मला सांगा, 1100 कोटी रुपयाचे कामं तुम्ही त्र्यंबकेश्वरमध्ये करताय। गोदावरी नदी प्रवाहित करणार, गोदावरी नदीवरती घाट बांधणार, ग्रीन बेल्ट ताब्यात घेणार, 24 मीटर रस्ता, 30 मीटरचा रिंग रोड, अतिशय सुरळीत कामं चालू आहे, हरकत नाही। परंतु शेतकऱ्यांचं काय? ज्याची जमीन तुम्ही या कामासाठी घेणार आहे, मग तुम्ही शासनाचा पैसा खर्च झाला, शासनाकडे कमी पैसा आहे म्हणून सर्वात आधी त्या भूधारकाला मारायचं। 15 ते 16-17 हजार रुपये गुंठ्याने त्या ठिकाणी मोबदला देत आहे। या ठिकाणी 20 ते 25 लाख रुपये गुंठ्याचा भाव आहे। मग असा विकास कशासाठी हा कुंभमेळ्याचा 8 तास? तुम्ही जर मागचा घाट वापरात आलेला नाही, अनेक ठिकाणी नद्यांवरती त्या नद्यांचं पावित्र्य राखण्यासाठी 5 किलोमीटरपर्यंत कुठलंही कॉन्क्रिटीकरण, कुठलीही डेव्हलपमेंट होत नाही। तुम्ही त्र्यंबकच्या सुरुवातीपासून नद्या बुजवतात आणि गावाच्या बाहेर नद्यांवरती कॉन्क्रिटीकरण करायचं। मग शाही मार्ग बदलणार आहात का? गॅझेटमध्ये शाही मार्ग निश्चित झालेले, मग शाही मार्ग बदलून तुम्ही इथं स्नान ठेवणार आहात का? ते बघा। आणि त्याच्यासाठी एवढं स्पेशल ॲक्विजिशनची गरज होती। जर कुंभमेळा हा जागतिक उत्सव आहे तर स्पेशल ॲक्विजिशन करा, शेतकऱ्यांना विश्वासात घ्या, त्यांच्या मुंडीवर पाय देऊ नका। नाही 20-25 लाख रुपये, 5-7 लाख रुपये द्या। 100-150 कोटींनी काय फरक पडणार आहे? तुम्ही 24,000 कोटीचे विकास कामं नाशिकमध्ये करताय तर 100-150 कोटींनी काय फरक पडणार आहे? बाजार भाव काय चालू आहे? शासन का ऑफर? 20 ते 25 लाख रुपये गुंठ्याच्या जमिनी या ठिकाणी आहेत। तुम्ही त्र्यंबकमध्ये बघितलं, त्र्यंबकचं आता नवीन हद्दवाढ झाली, येलो बेल्ट अतिशय कमी आहे, या सगळ्या येलो बेल्टच्या जमिनी आहेत। आणि याच्यामध्ये तुम्ही जर 15-17 हजार रुपये देणार असाल तर 25 लाख रुपये गुंठ्याची जागा ही तुम्ही 15,000 रुपये गुंठ्याने घेणार असाल तर तो मोबदला देखील शेतकरी घेणार नाही। कोर्टात तर जाणारच आहेत, परंतु कामाला देखील सर्वांचा विरोध आहे। नेमकी तुमची भूमिका काय? तुमच्या जमिनी जात आहे? मग माझ्यावाली इकडं पहा, माझ्यावाली जमीन डायरेक्ट 5 एकर जमीन डायरेक्ट डेव्हलप झाली। फक्त किती गुंठे जागा येणे झाली माझी? 100 गुंठे एक भावाची आणि माझी 55 गुंठे, 10 एकर मधून 10 एकर 8 गुंठे जागा। आणि येणे किती जागा झाली? फक्त 5 एकर। 5 एकर गेली का? 5 एकर 8 गुंठे गेली का? मग तशी या बाची येणे जागा नाही, मग या शेतकऱ्यांची जागा जर 5-5 एकर जायला लागली, एक जणाचे त्या बिचाराचे वडील वरून जायले आणि त्याची जमीन किती जाते माहितीये का? 6 एकर जमीन जाते 14 एकर म्हणून त्याची जमीनच राहत नाही आणि तो काय करील? त्याचा आक्षेप नेमका काय आहे की आता जे काम चालू आहे त्याच्यावर मोबदला मिळावा आम्हाला, मोबदला व्यवस्थित मिळाला पाहिजे दादा, बाकी काही नाही। पेरक लागला जे झालं त्याचा आम्हाला मोबदला द्यावा त्यांनी, बाकीचं काय आमची हरकत नाही। मी सेवा करणारा माणूस आहे, तिथं कुंड बांधलेलं आहे, त्याच्यात आंघोळी करता लोक आत्ताय,
आता तुम्ही त्याला पाणी प्यायला जर तर तिथंच पाणी प्यायला जातं, हे घाण पाणी पिती नाही दादा. निवृत्तीच्या यात्राला येऊ, उटीच्या वारीला येऊ, महात्मा कोणी आले तरी आंघोळी करतात, हे करतात. आणि मला सांगा म्हणजे डिरेन लाईन सुद्धा मी म्हटलं एक काम करा, तुमचं शासनाचं जी डिरेन लाईन चालली कुंभमेळ्याची, आता 2 वर्ष झाली, 2 वर्ष काम चालू होतं फिल्टर पिल्यांचं. त्यांनी काय केलं, 4 कॉकलेन लावून पद्धतशीर त्यांनी ती लाईन तिथं नेली. ज्या शेतकऱ्यांनी अडचण आणली त्यांनी लगेच टन मारला. मग इडून टन मे ना या माझ्यामुळे ती पाईपलाईन होत गेली तरी त्या ठेकेदाराला म्हणलं एक काम करा, नगरसेवक सर्व गोळा करा, नकाशा प्रमाणे तुम्ही चारी करा. आता त्या पहिल्या कॉन्ट्रॅक्टदाराचं आणि ह्या कॉन्ट्रॅक्टदाराचं बोलणं झालं, मी स्वतः ऐकलं ते काय बोलत्या काय नाही. मग आता मला सांगा, आता ती डिरेन लाईन काढून त्यामध्ये पाईप काढले, 100 पाईप काढले, ही पुरी डिरेन लाईन खोलून आता त्या क्षेत्रात टाकायची. रोडच्या 24 मीटर रोड आणि 24 मीटर नदीचा हद्द, त्याच्यामध्ये ही डिरेन लाईन टाकायची, आता काढून टाकायची इथे. आता मला सांगा तो किती खर्च झाला, 2 वर्ष काम चालू होते. तुंगाराची जागा त्यांनी भाड्याने घेतली त्या कॉन्ट्रॅक्टदारांनी. मग मला सांगा शेतकऱ्यांना किती त्रास देतात. ताई मला सांगा, तुमच्या किती जमिनी आहे, नेमकं काय तुमची पुढचं त्यांची ना आमची काही शेतकऱ्यांना जमिनीच राहत नाहीये आणि त्यांना योग्य तो काही दर दिलाच जात नाहीये. आणि आम्ही कोणाकडे जाऊ, कलेक्टर साहेब असतील, मोठमोठे महंत आले, त्यांनी सुद्धा आमचं कोणी ऐकून घेतलेलं नाहीये. अक्षरशः आम्हाला ते लोक डायरेक्ट म्हणतात, तुम्ही जर कुंभमेळ्यात आले नाही तर कुंभमेळा राहणार नाही, पण आम्ही हे करणारच. मग असं का, आम्हाला आमच्या मागे कोणाचाच हात नाही, कोणाचाच पाठिंबा नाहीये का? मग आम्ही यांच्या इतके शिकलेले किंवा यांच्या इतके आमचे घरचे, आमचे सासू सासरे असो कोणी असो, ते इतके शिकलेले माणसं नाही म्हणून आमच्यावर असा अन्याय आहे का? अन्याय झाला ना हा शेतकऱ्यांवरती. डायरेक्ट आम्हाला काही समजते नाही ते लोक. ते डायरेक्ट म्हणतात तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा, याचं उत्तर आम्हाला पाहिजे. तुमची पुढची भूमिका काय असेल? पुढची भूमिका काय, आता आम्ही आत्मदहन किंवा कोणी आत्महत्या करणार, आणि किंवा दिले आम्हाला शिंदे साहेबांनी, कोणी आम्हाला मदत केली, आमचं ऐकून घेतलं तर आमचं काहीतरी, आमचा नाकार नाहीच आहे कुंभमेळ्याला. आम्हालाही पण आनंद आहे, पण त्याचा योग्य मोबदला द्या ना आम्हाला. जसं तुम्ही प्रयागराजला केलं, समृद्धी हायवे झाला, शेतकरी एवढे तुम्ही खुश केले, मग आमच्या बरोबर का असा अन्याय? आम्ही काय केलं? ताई नेमकी नदीची अवस्था काय आहे, तुमचं म्हणणं काय? नदीची अवस्था तुम्ही बघून घेऊ शकता, व्हिडिओ काढून घ्या तुम्ही. एवढं घाण पाणी, आताच एवढं घाण आहे, याच्यात काही स्वच्छता नाही. नगरपालिका असो किंवा शासन कोणी असो, आताच एवढी काही सुविधा नाही. आणि तुम्ही एवढा मोठा घाट बांधून काय करणार आहे त्याचं? आमच्या जमिनी खूप जाते, म्हणजे आमची शेती पण जाती त्याच्यात. परत 24 मीटरचा रस्ता, आम्हाला शेतीच राहत नाही. मग आमचे मुलं लहान 72 मीटर जाती, 3.5 एकर आमची जमीन जाते. आम्ही काय करायचं? आम्हाला काहीच राहत नाही, आणि आमचे मुलं पण लहान आहे. मग आम्ही काय करायचं? तुमची पुढची भूमिका काय असेल? पुढची भूमिका अशी आमची का आम्हाला योग्य त्या दरात मोबदला पाहिजे आम्हाला, नाहीतर मग आत्महत्या काका मला एक दुसरं म्हणत आज एक मुद्दा ऐकून घ्या. शासनाची भूमिका अशी आहे, ही जी गोदावरी नदी आहे ही 12 महिने चालू ठेवायची, 12 महिने वाहती ठेवायची, असं शासनाचं धोरण आहे. तुम्ही सांगा, या नदीतून पाणी त्या गोदावरी नदीवरती इथं छोटंसं धरण बांधलेलं आहे, त्या धरणाचं पाणी गावाला पिण्यासाठी आणून राहिलेले आहेत. आणि इकडे दुसऱ्या खेड्यावरती एक छोटंसं धरण बांधलेलं आहे, त्या खेड्यावरचं पाणी इथं येतंय. पिण्याची पाण्याची सुद्धा गावाची व्यवस्था त्र्यंबकेश्वर नगरपालिकेकडून किंवा शासनाकडून होऊ शकत नाही. जर पिण्याची पाण्याची व्यवस्था होऊ शकत नसेल तर रात्रंदिवस 24 तास मोठी मोटर चालून हे नदीला वाहतं पाणी शासन कसं ठेवणार आहे? कोणत्या आधारावर ठेवणार आहे? ज्याप्रमाणे हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्या आहेत, गंगा यमुना, त्यांना 12माही पाणी असतं, उन्हाळ्यात असल्यावर भरपूर पाणी येतं. या ठिकाणी पावसाळ्यात पाऊस गेला तर पाणी राहत नाही, अशी परिस्थिती आहे. तर अशा ठिकाणी शासनाने काही धोरण धरलेले आहे, काही नदी 12 महिने वाहतूक ठेवायची आहे. आणि साधू संत येतात, त्यांना त्यांची दिशाभूल करतात. हे अधिकारी काय करतात? त्यांची दिशाभूल करतात. काही नदी 12 महिने वाहत राहणार आहे, आणि कोणत्या परिस्थितीत वाहत राहणार आहे? हे ड्रेनेज वाटी जर पाणी जर गेलं, ही जी तुम्हाला हे पाणी दिसतं इथं ही नदी एकदम कोरडी दिसेल. इथं हे ड्रेनेजच पाणी आहे म्हणून ती नदी दिसते, वाहती दिसते, हा नाला सारखा दिसतो प्रकार झालेला आहे. तर आमचं म्हणणं एवढंच आहे का तुम्ही जे शासनाचा जो कोट्यवधी करोडो रुपयाचा खर्च, वाया जाणारा खर्च होता असेल, तोच फक्त आमच्या शेतकऱ्यांना द्या, आणि आमचे शेतकरी आनंदात तुम्हाला जागा द्यायला तयार होतील. तुम्ही नदीसाठी खूप वर्षापासून लढताय, त्र्यंबकेश्वरचे वेगवेगळे प्रश्न मांडताय. आता नेमकी ही जे काही होतंय त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? माझा मुद्दा आता असा आहे
की त्र्यंबकेश्वरला कुशावर्त जे आहे त्या कुशावर्तावरती खरं कुंभमेळा साजरा होतो. गॅझेटमध्ये साधू महंत आणि भाविक तिथे स्नान करतात. मी तुम्हाला हे सांगते की हा जो काही कट रचलेला आहे, गर्दी होणार आहे याबद्दल मला साशंकता नाही आहे, पण त्र्यंबकेश्वर मधली जी गाडलेली गोदावरी आहे ती गाडलेली गोदावरी बंदिस्त केलेली आहे. 500 कोटी रुपये इथे तुम्ही खर्च करत आहेत. 500 कोटीला 380 कोटीचं पाणी लिफ्ट करणार आहेत आणि हा सगळा जो काही फार्स तयार केलेला आहे तर यामध्ये बळीराजा आपला जो आहे तो इथे बाधित झालेला आहे. मला ह्या प्रश्नाचं शासनाने उत्तर द्यावं की त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळा त्यांना बाहेर का न्यायचा आहे. मला हे सांगा. मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रश्न विचारते की एका विशिष्ट घटकासाठी हा सगळा बनाव रचलेला आहे. त्र्यंबकेश्वरच्या गोदावरीला गाडलेली आहे, तिथे का घाट बांधत नाही आहेत. आणि नेमका हा तो जो कोणता परिसर आहे जिथं गोदावरी कुशावर्तापासून तर त्र्यंबकेश्वर मंदिरापर्यंत जे स्लॅब मध्ये कॉन्क्रीट मध्ये गोदावरी बंदिस्त केलेली आहे, त्याच्यामध्ये ड्रेनेज लाईन सोडलेली आहे, ते न करता हा जो काही हा इकडचा सगळा जो प्रकार आहे आणि सगळ्यात महत्वाचं कुंभमेळा हा पावसाळ्यात येतो. त्यामुळे पाण्याची तर काही विषय नाही, पाणी तर तिथे 24 तास राहणारच आहे. पण हा सगळा जो काही प्रकार जो आहे तो म्हणजे काय म्हणतात कॉन्क्रीट टाकायचं आणि पैसे त्याच्यामधनं काढायचे कमवायचे, हे शासनाचं काही धोरण आहे का. कारण हे सगळं जे काही चाललेलं आहे ते भ्रमित करत आहे. आणि मला एक सांगा, जरी ठीक आहे तुम्ही गर्दी होणार आहे म्हणून त्यामुळे एवढा मोठा प्रश्न इथे प्रकल्प उभा करत आहात, पण मला सांगा लोकांना तुम्ही बाहेरच्या बाहेर काढणार आहात दर्शन स्नान करून, पण प्रत्येक भाविक येणारा हा त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनाला येणार आहे ना. तुम्ही कसं काय त्यांना अडवू शकणार आहे. हा काय प्रकार चाललाय नक्की शासनाचा. आणि मला म्हणजे कलेक्टर साहेब म्हणा किंवा ते शेखर सिंग म्हणा, यामध्ये तर खरं गेडाम साहेबांनी याच्यामध्ये भूमिका घेतली पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे की हे 1100 कोटी रुपये अगदी म्हणजे अगदी वाया जाणार आहेत. कशासाठी आणि कोणासाठी हे नक्की ठेक्यासाठी काम चाललेलं आहे का. कारण जर ती चांगली गोदावरी आहे तिथे तुम्ही घाट बांधा ना. का तिथले घाट बांधत नाहीये, का तिथे बोलत नाहीये कोणी. आणि हा काय प्रकार आहे. त्र्यंबकेश्वर मधल्या विशिष्ट लोकांसाठी हा सगळा प्रकार चालू आहे का. कारण हे सगळं एक म्हणजे खूप मोठं षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र लक्षात आलेलं आहे, पण त्यामध्ये ह्या बळीराजाचा बळी दिला जात आहे. आणि बळीराजा हाच खरं आपल्या भारत भूमीमध्ये श्रेष्ठ आहे, पण त्याला बाजूला करून त्याचं बाधित करून काय लोकांना कुठला कुंभमेळा साजरा करणार आहेत हे लोक, मला ते या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही. ललिता शिंदे, पर्यावरण प्रेमी. ह्या हे त्र्यंबकेश्वरचे नागरिक आहेत, काही त्र्यंबकेश्वरचे आहे, आजूबाजूच्या गावातले हे नागरिक आहे. यांचं एकच म्हणणं आहे की हा जो कुंभमेळा आहे हा सामान्य नागरिकाला केंद्रभागी ठेवून त्यांना विचारून त्यांच्या परवानगीने साजरा करावा. त्यांचा विकास कामांना विरोध नाहीये, मात्र ज्या पद्धतीने प्रशासनाची एकाधिकारशाही चालू आहे त्याला मात्र विरोध आहे. आणि आपण बघू शकतो की ही गोदावरी जी आहे ही इथं उघडी करण्याचा प्रयत्न आहे. त्र्यंबकेश्वर गावामध्ये ती बंदिस्त आहे. तर असे वेगवेगळे प्रश्न आहे ज्याचे उत्तर हे अनाकलनीय आहे, कारण सरकारने काही याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं नाहीये. आणि हे जे नागरिक प्रश्न विचारताय त्यांना हे उत्तर देतील का, तर तशी सुतराम शक्यता नाही. कारण कालच त्यांना आयुक्तांनी सांगितलं की तुम्ही असाल तरी ठीक आहे, नसाल तरी आम्ही कुंभमेळा करू. त्यामुळे ही जी प्रशासनाची भूमिका आहे त्याच्या विरुद्ध प्रचंड आक्रोश इथं दिसतोय. आणि त्या व्यतिरिक्त आता हे प्रकरण पुढे जाऊन क्लिष्ट होतंय, कारण त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय. त्यामुळे प्रशासन ह्या नागरिकांचा विचार करतं का नाही हा मोठा प्रश्न आहे. प्रवीण ठाकरे, मुंबई तक, नाशिक.